तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। जन्माष्टमीच्या प्रसादासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे गोविंद लाडू। याला सुदामा लाडू असेही म्हणतात। हा लाडू अगदी चविष्ट, पौष्टिक आणि झटपट बनून तयार होणारा लाडू आहे। मी हा गोविंद लाडू कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच करा। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपी मध्ये। सर्वात आधी आपण इथे साहित्य पाहून घेऊया। जे आपण पोहे खातो ना, कांदे पोहे बनवतो, तेच हे पोहे घेतले आहे मी। 2 वाटी घेतले आहे मी इथे। स्वच्छ मी चाळून घेतले होते आधी। त्यानंतर मी इथे खसखस घेतली आहे 1 चमचा। तीळ घेतली आहे मी 2 चमचे। मी ती गावरान तीळ वापरते आहे, तुम्ही ते पांढरी तीळ वापरली तरीही चालेल। त्यानंतर मी 1 वाटी इथे किसलेला गूळ घेतला आहे, तुम्ही असे फोडून घेतला तरी चालेल। आणि 1 वाटी मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले आहे, तुम्ही न भाजलेले पण घेऊ शकतात। आणि जेव्हा आपण सगळे साहित्य भाजणार आहोत तेव्हा आपण याला भाजून घेऊ, पण मी ते भाजलेले घेतले आहे। भाजून शेंगदाणे ठेवले की या दिवसात त्याला जाळी लागत नाही, बुरशी लागत नाही। अर्धा वाटी मी इथे किसलेले खोबरे घेतले आहे। पाव वाटी मी इथे बदाम घेतले आहे आणि पाव वाटी काजू घेतले आहे। आणि इथे पाव वाटी मी इथे साजूक तूप घेतला आहे। इथे आपल्याला खूप तुपाची गरज लागणार नाही, पाव वाटी तुपामध्ये छान लाडू तयार होतील आपले। सर्वात आधी पॅन मध्ये मी तूप घेतले आहे। त्यानंतर आपण इथे हे पोहे भाजून घेणार आहोत। छान कुरकुरीत होईपर्यंत याला मंद आचेवर भाजायचं आहे। आणि पोह्यांना आपल्याला सतत इथे हलवत राहायचं आहे, नाहीतर खालून जळतील पोहे। हे बघा, इथे पोहे छान भाजून झाले आहे आपले, अगदी कुरकुरीत झाले आहे। मी इथे तुम्हाला दाखवते पोहे कसे कुरकुरीत झाले ते। मी एक तोडून दाखवते इथे। हे अशा पद्धतीने जर पटकन तुटले छान, म्हणजे आपले पोहे इथे व्यवस्थित भाजून झाले आहे, छान कुरकुरीत झाले आहे। त्यानंतर मी पोहे काढून इथे बदाम भाजायला घेतले आहे। इथे आपल्याला सर्व साहित्य हे मंद आचेवरच भाजायचे आहे, जेणेकरून हे छान कुरकुरीत होतील। बदाम इथे भाजून झाले आहे, आता आपण याला काढून घेऊ। त्यानंतर आपण इथे भाजून घेणार आहोत काजू। अशाच पद्धतीने आपल्याला काजूही भाजून घ्यायचे आहे। हे बघा, काजू इथे भाजून झाले आपले। त्यानंतर आपण इथे सुके खोबरे भाजून घेणार आहोत। याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। हलका रंग बदलला म्हणजे हे खोबरं व्यवस्थित भाजलेलं आहे असं समजायचं, खूप लाल करायचं नाही आपल्याला। हे बघा, असाच रंग आला पाहिजे। आता आपण याला काढून घेऊया। त्यानंतर आपण इथे तीळ भाजून घेणार आहोत। तीळ अशी छान अशी तडतडायला लागली, उडायला लागली, म्हणजे याचा अर्थ आहे की तीळ इथे व्यवस्थित भाजल्या गेली आहे। पण याला काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला खसखसी भाजून घ्यायची आहे। हे बघा, खसखसी इथे भाजली आहे। आता आपण याला काढून घेऊया। मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतले होते, त्यामुळे मी आता याला परत भाजणार नाहीये, पण तुम्ही जर कच्चे घेतले तर व्यवस्थित भाजून घ्या त्याला। आता हे सगळं साहित्य मी एका ताटात काढून घेतले आहे गार होण्यासाठी। सर्व साहित्य गार झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। जर सगळं एकत्र बसत नसेल तर अर्ध अर्ध करून तुम्ही वाटू शकता। हे बघा, इथे पावडर तयार झाली आहे। आता आपण याच्यामध्ये गूळ घालूया। गूळ मी किसलेला घेतला होता, त्याच्यामुळे आपल्याला खूप वेळा मिक्सरला वाटायची गरज पडणार नाहीये। फक्त हलकेसे एकदा दोनदा फिरवलं की होऊन जातं। हे बघा, मी काढून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडं किसलेलं इथे जायफळ घेते आहे मी। चिमूटभर घ्यायचं आहे आपल्याला, खूप छान चव लागते याने। गूळ घातल्यामुळे जायफळ घातलं तर अजूनच चव छान लागते। आता हे सर्व साहित्य मी हाताच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे आणि आपण याचे आता लाडू वळायला घेणार आहोत। हे बघा, मी इथे एक गोळा घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटा किंवा मोठा लाडू करू शकता। अशा पद्धतीने याला दाबून दाबून आपल्याला गोल आकार द्यायचा आहे। अगदी पटकन बनून तयार होतो, तुम्ही पाहू शकता किती पटकन याला आकार दिला गेला आहे। हे बघा, ते तयार झाला आहे आपल्या इथे गोविंद लाडू। जसं मी व्हिडिओमध्ये करते आहे त्या पद्धतीने तुम्ही जर असा हातामध्ये हलवला ना लाडू, खूप छान आकार येतो। एक छान काजूचा तुकडा मी इथे लावणार आहे, तुम्ही काळे मनुके, बेदाणे वगैरे लावू शकता। हे बघा, किती सुंदर इथे आपला इथे गोविंद लाडू तयार झाला आहे। असेच आपण सगळे लाडू तयार करून घेतले आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतात हे।
जेवढे छान दिसत आहे तेवढेचे गुणधर्मही आहे। खूप पौष्टिक लाडू आहे हे आणि अगदी कमी तुपामध्ये बनले आहे। तर या जन्माष्टमीला तुम्ही अशा पद्धतीने गोविंद लाडू नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान रेसिपीज माझ्या बघायला मिळतील आणि बेल आयकॉनही नक्की दाबा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।